श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मातील दत्त संप्रदायात श्री स्वामी समर्थ महाराजांना खूप महत्त्व आहे. भगवान श्री दत्तात्रेयाचे तिसरे पूर्णावतार मानले जाणारे स्वामी समर्थ हे केवळ एक संत नसून ते भक्ताचे रक्षणकर्ते आणि मार्गदर्शक आहेत. आज त्यांचा प्रकट दिन. त्यानिमित्त जाणून घेऊ त्यांची अवतार कथा. 1459 मध्ये गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि ते कर्दळी वनात गुप्त झाले. तेथे त्यांनी सुमारे 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्या दीर्घ काळात त्यांच्या शरीरावर मुंग्यांनी वारूळ रचले होते. एके दिवशी उद्धव नावाच्या लाकूडतोड्याची कुऱ्हाड चुकून त्या वारुळावर पडली. त्यातून रक्ताची धार उडाली आणि एक तेजस्वी अजानभाऊ मूर्तीचे दर्शन झाले. तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. उद्धवाला अभय देऊन स्वामींनी लोककल्याणासाठी आपले भारत भ्रमण सुरू केले. स्वामींनी संपूर्ण भारताचा प्रवास केला. कलकत्त्यात महाकाली मातेचे दर्शन घेतले. काशी, प्रयाग अशा तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली असे मानले आहे. यावरून स्वामींची आध्यात्मिक अधिकाराची व्याप्ती लक्षात येते. 1856 मध्ये स्वामींचे अक्कलकोटमध्ये आगमन झाले. सुरुवातीला त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. अक्कलकोटमधील त्यांच्या 22 वर्षाच्या वास्तव्यात हे एक महान तीर्थक्षेत्रात रूपांतरित झाले. स्वामींच्या सानिध्यात अनेक चमत्कार घडले. एक विलासी चिनी दाम्पत्याचा अहंकार स्वामींनी मोडीत काढला. आळवणी बुवांना जीवनदान. जगन्नाथपुरी येथे आजारी पडलेल्या आळवणी बुवांना स्वामींनी मृत्यूच्या जाळीतून बाहेर काढले आणि त्यांना तृप्त केले. नारायण सरोवराची किमया. पैसे मागणाऱ्या गुंडांना न जुमानता स्वामी थेट पाण्यावर बैठक मांडून बसले. ही किमया पाहून मुजोर महंत आणि गुंड स्वामींना शरण आले. 30 एप्रिल 1878 रोजी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठ स्थानी स्वामींनी मध्यांकाली आपले अवतार कार्य पूर्ण केले. मी देह ठेवला असला तरी मी पुन्हा कर्दळी वनात गेलो आहे आणि आजही भक्तांच्या पाठीशी उभा आहे. ही भावना प्रत्येक स्वामी भक्तांच्या मनात कायम आहे. स्वामी समर्थांचे चरित्र हे केवळ चमत्कारिक कथा नसून ती धर्माचे सत्य स्वरूप आणि भक्ती मार्गाची शिकवण देणारी गाथा आहे. आजही अक्कलकोटला जाणारा प्रत्येक भक्त स्वामींच्या अस्तित्वाचा अनुभव घेत असतो.